नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 28 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या टॉप 10 चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. तर चला मग आपण पाहूया आजच्या सत्राची रूपरेषा. आज आपण प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या विभागांवर फोकस करणार आहोत. पहिला म्हणजे दिनविशेष आणि पर्यावरण. दुसरं आहे प्रशासन आणि तंत्रज्ञान. तिसरं अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. आणि चौथं म्हणजे संरक्षण, क्रीडा आणि पुरस्कार. हे चारही विभाग तुमच्या सिलेबससाठी अगदी गेम चेंजर ठरू शकतात, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, दिनविशेष आणि पर्यावरण. तुम्ही जुने पेपर्स पाहिले असतीलच. या टॉपिकवर आयोग नेहमीच फिरवून प्रश्न विचारतो, राईट? आजची तारीख आहे 28 एप्रिल. तुम्हाला माहिती आहे का, जगभरात हा दिवस कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिन म्हणून पाळला जातो. आणि यावर्षी म्हणजेच 2026साठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हणजे आपल्या ILOने एक अतिशय महत्त्वाची थीम दिली आहे, हवामान बदल आणि व्यावसायिक सुरक्षा. जे विद्यार्थी MPSCच्या HRD पेपरची तयारी करतायत ना, त्यांनी ही थीम अगदी तोंडपाठ करून ठेवा. हा 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. आता हे पुढचं अपडेट पहा. निसर्गाची एक अद्भुत देणगी, आंग्रिया बँक. तुम्हाला कदाचित माहिती असेल, कोकणातील सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ समुद्रात प्रवाळ भित्तिका आहेत, ज्यांना आपण कोरल रीफ्स म्हणतो. आता मोठी बातमी ही आहे की महाराष्ट्र शासनाने या क्षेत्राला राज्याचं पहिलं सागरी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. बघा, हे महाराष्ट्राचं पहिलंच मरीन कन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, त्यामुळे भूगोल आणि पर्यावरणाच्या सेक्शनमध्ये यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, प्रशासन आणि तंत्रज्ञान. या पुढची जी माहिती आहे ना, ती खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे. राज्याच्या महसूल विभागाने जमिनीचे सातबारा उतारे आणि फेरफार अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवीन पोर्टल लॉन्च केलंय, महाभूमी 2.0. विशेषतः जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी घडामोड आहे. या प्रणालीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये का? यात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केलाय. म्हणजे काय, तर जमिनीच्या नोंदी आता अक्षरशः हॅक प्रूफ झाल्या आहेत. त्यात कोणताही बेकायदेशीर बदल किंवा फेरफार करणं आता शक्यच नाहीये. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला इस्रो कुठे मागे राहणार? इस्रोने कर्नाटकातील चित्रदुर्ग इथे एका पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेटची, ज्याला RLV लेक्स म्हणतात, त्याची यशस्वी लँडिंग चाचणी पूर्ण केली आहे. हे एक मोठं अचीवमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल की यात एवढं विशेष काय? तर विचार करा, रॉकेट जर पुन्हा पुन्हा वापरता आलं तर भविष्यात उपग्रह अवकाशात पाठवण्याचा खर्च कितीतरी पटीने कमी होईल. भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी हे खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरणार आहे. आता जरा या ऐतिहासिक निर्णयाकडे लक्ष द्या. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने काल एक अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या काळाला साजेसा निकाल दिलाय. केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIचा वापर करून तयार केलेलं कोणतंही गाणं, चित्र किंवा साहित्य असेल ना, तर त्याला कॉपीराईट कायदा लागू होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की कॉपीराईटसाठी मानवी हस्तक्षेप म्हणजेच ह्युमन इंटरव्हेन्शन अनिवार्य आहे. AIच्या या वाढत्या प्रस्तावामध्ये हा एक अतिशय मोठा आणि दिशादर्शक कायदेशीर निकाल आहे. चला, आता आपण आपल्या तिसऱ्या विभागाकडे जाऊया, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. जागतिक व्यापार आणि उत्पादनात नक्की काय बदल होत आहेत ते पाहूया. कालच एक जागतिक अहवाल प्रसिद्ध झालाय आणि त्यात एक अतिशय सकारात्मक आकडेवारी समोर आली आहे. आपल्या मेक इन इंडिया मोहिमेला मोठं यश मिळालंय. तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल की चीनला मागे टाकत भारत आता जगातला दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनलाय. जागतिक मॅन्युफॅक्चरिंग चेनमध्ये भारताचं हे वाढतं वजन आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खरोखरच एक खूपच चांगली बातमी आहे. यापुढची महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणजे बहुचर्चित भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA. अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर अखेर भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामुळे काय होणार, तर यामुळे भारताचा कापड उद्योग, माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्र आणि आपला कृषी विभाग या तिन्ही क्षेत्रांसाठी निर्यातीचे मोठे मार्ग आता खुले झाले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही एक खूपच महत्त्वाची स्टेप आहे. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या आणि चौथ्या विभागाकडे आणि बघूया ह्यातून भारताचा राष्ट्रीय अभिमान कसा उंचावला गेलाय. यामध्ये आपण संरक्षण, क्रीडा आणि पुरस्कार पाहणार आहोत. 1000 ते 2000 किलोमीटर ही आहे नव्या पिढीच्या अग्निप्राईम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची अचूक मारकक्षमता. आपल्या DRDOने म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिशाच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची रात्रीची चाचणी अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
या नाईट ट्रायलचं यश म्हणजे आपल्या भारतीय लष्कराच्या ताकदीत झालेली एक अभूतपूर्व वाढ आहे आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि क्रीडा क्षेत्रातून आलेली ही जबरदस्त बातमी ऐका. 2026च्या ISSF विश्वचषकात भारताची स्टार ऑलिम्पिकपटू मनू भाकर हिनं अक्षरशः कमाल केलीये. तिनं 25 मीटर पिस्टोल इव्हेंटमध्ये अगदी अचूक वेध घेत भारताला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलंय. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा महत्त्वाच्या सुवर्णपदक विजेत्यांवर थेट प्रश्न येतात, त्यामुळे ही माहिती तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा. आता आजची शेवटची पण तितकीच महत्त्वाची घडामोड. संत साहित्याच्या अभ्यासासाठी आणि प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार 2026 आज जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला माहीतच असेल, हा पुरस्कार संत साहित्याचे जे गाढे अभ्यासक आणि विचारवंत आहेत त्यांच्या आजीवन कार्याचा गौरव करण्यासाठी दिला जातो. महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृती या विषयांतर्गत हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. तर मित्रांनो, आपण आज पाहिलेल्या या टॉप 10 अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, या 10 पैकी कोणत्या घडामोडीचा भारताच्या भविष्यावर सर्वात मोठा आणि दूरगामी प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतं? तंत्रज्ञानातील ती मोठी झेप, अर्थव्यवस्थेतील आपली प्रगती, की मग संरक्षण क्षेत्रातील यश? पुढील चालू घडामोडींच्या अचूक आणि सविस्तर अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला गती द्या. ऑल द बेस्ट. आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला PDF नोट्स हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये PDF नोट्स टाईप करा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.